नमस्कार शेतकरी मित्रांनो, हरियाणा ट्रिपमधील हा दुसरा ठेपा रतलाम हा रतलाममधील ठेपा आहे, जिथं ह्या म्हशी तुम्ही बघू शकता. कोल्हापूरचा लॉट आहे. पशुपालक आपले खरेदी करून पुढे निघून गेले आहेत आणि फक्त भैयांच्या जीवावरती ही गाडी आता कोल्हापुरात पोहोचवणार. बघू शकता इथं हायजीनचा इश्यू आहे. हे वासरं पूर्णपणे उघड्यावरती आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे एकमेव कारण आहे ज्याच्यामध्ये वासरं दगावतात. हायजीनचा इश्यू आहे. पाऊस चालू आहे, थंड वातावरण आहे. ही म्हैस बघा, कोल्हापूरचा लॉट आहे, त्यामधली ही खरेदी आहे. चल बच्चा दिखा दो. कहाँ से भरा है लोड? हिसार से. किसके पास से? हाँ, मोनू कौन सा? मिच्चू मिंगनी खड़ा में. और ये जाएगा कहाँ पे? किसके पास? हाँ, अच्छा, ऐसा कोई पूरा लॉट किसी का नहीं है. वहाँ पे गाड़ी जाएगा, अपना अपना पशु ले जाएगा. आपका नाम भैया? बहादूर जी, ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, बघू शकता या अशा परिस्थितीमध्ये हे पशुधन इथं बसतंय. लाख लाख रुपयाच्या, 2-2 लाखाच्या, 3-3 लाखाच्या म्हशी आहेत. वासराची परिस्थिती बघू शकता. आणि बऱ्यापैकी वासरं हे या प्रवासामध्ये दगावतात. कारण सरळ आहे की कारण इथं सरळ तुम्ही बघू शकता, पूर्ण ओपन आहे, कुठलं बंदिस्त नाही. पाऊस चालू आहे, थंड वातावरण आहे. त्या वासरांची कुठलीही सुरक्षा याच्यामध्ये नाही आहे, तर बघू शकता. आणि याच्यामध्ये खूप चांगल्या क्वालिटीच्या रेड्यासुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता. आता ही रेडी मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. चांगल्या म्हशीची रेडी दिसते, म्हैस चांगली आहे आणि तिची ही रेडी आहे. पण आता ही रेडी अवघ्या काही वेळामध्ये ती प्राणत्याग करणार आहे. कारण सरळ आहे ती, की तिला ती उष्णता भेटत नाही, ऊब भेटत नाही आहे, खुल्या वातावरणामध्ये आहे सरळ सरळ. तर पशुपालक मित्रांनो, आपण ही काळजी नक्की घेतली पाहिजे. आपण एवढा पैसा मोजून महागडं पशुधन खरेदी करतो. एवढ्या लाखाच्या म्हशी घेतोय, आपण गाडी सोबत नाही आहोत, तर आपण आपलं नुकसान वाढवतोय. इतकी बिकट परिस्थिती आहे की त्यांच्याकडे बघायला